हाय फ्रेंड्स, कसे आहात? मस्त मजेत ना? तर आज बनवणार आहेत मी सोयाबीनची भाजी. तर सोयाबीन हे दोन प्रकारचे असतात, एक बियासारखे असतात आणि एक ते भिजून बनवतात ते असतात. तर मी बनवणार आहे भिजून करणारे आहेत ते सोयाबीन बनवणार आहे. तर सर्वात प्रथम आपण करणार आहोत मसाल्याची तयारी. तर हे पहा, सर्वात प्रथम मी घेतलेलं आहे खोबरं. ते पण छानपैकी असं भाजून घेतलेलं आहे खोबरं. त्यानंतर कांदा घेतलेला आहे आणि त्यानंतर थोडीशी एक अर्धा चमचा चणा डाळ घेतलेली आहे आणि अर्धा टोमॅटो घेतलेला आहे मी, कारण टोमॅटो जास्त आवडत नाही म्हणून फक्त अर्धा एक टोमॅटो घेतलेला आहे. हे पहा, आता एका कढईमध्ये बाजूला मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. हे पहा, इथे आता मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तर आता आपला मसाला हा भाजून रेडी झालेला आहे. हे कांदा, खोबरं, लसूण, हे अद्रक घेतलेले आहे, कोथिंबीर, टोमॅटो आणि चणा डाळ. तर चला आता आपण याची छानपैकी अशी प्युरी तयार करून घेऊया. आता हे पाणी असं छानपैकी गरम झालेलं आहे. तर त्यात मी टाकलेले आहेत आपले सोयाबीन. तर ते छानपैकी एक 3 ते 4 मिनिटं आपल्याला त्या गरम पाण्यात बुडवून ठेवायचे. तोपर्यंत आपण इकडं मसाला बारीक करून घेऊयात. आणि हा आपल्याला एकदम असं बारीक पेस्ट करून घ्यायची आहे या मसाल्याची. जेवढी तुम्ही बारीक पेस्ट कराल तेवढा तो मसाला असा एकजीव होईल, भाजी पण अशी एकजीव होऊन जाईल छानपैकी अशी. तर आता आपलं वाटण तयार झालेलं आहे आणि हे जे आहे सोयाबीन ते आपण त्यात थंड पाणी टाकून ते आपण एकदम त्यातलं पाणी असं काढून घेणार आहोत. हे पहा, या पद्धतीनं असं पूर्णपणे पाणी त्यातलं काढून घेतलेलं आहे आता आपण. तर त्यातलं पूर्णपणे पाणी मी असं पिळून असं काढलेलं आहे साईडला. तर आता आपण कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. त्यात जिरं टाकले, मोहरी आणि आपण जे मसाला टाकलेला आहे ना वाटण केलेलं, ते आता आपण एक छानपैकी असं परतून घेणार आहोत. आता जो हा मसाला तयार करायला आहे तो आपल्याला एकदम छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. एक 3 ते 4 मिनिटं लागतात हा मसाला पूर्णपणे परतायला. मग त्यात आपण टाकणार आहोत 1 चमचा हळद, घरी बनवलेला मसाला, लाल तिखट, हे बघ किती सुंदर कलर आलेला आहे याचा मसाला टाकल्यानंतर. खूप छान असं हे परतून घ्यायचं आहे मसाला आपल्याला. आणि यात टाकलेली बारीक चिरलेली कोथिंबीर, कारण जर आपण फोडणीमध्ये जर कोथिंबीर टाकली तर त्याचं टेक्स्चर असं खूप छान येतं असं जेव्हा भाजी अशी रेडी होते तेव्हा. आता यात टाकलेला मी थोडासा एव्हरेस्टचा गरम मसाला. आता हे पूर्णपणे आपल्याला छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. 7 ते 8 मिनिटात छान असा मसाला हा परतून होईल. आणि ही भाजी आपण कशाही बरे खाऊ शकतो, तांदळाची भाकरी, चपाती, ज्वारीची भाकरी किंवा मग नुसता राईस बरोबर सुद्धा ही भाजी खूप छान लागते खायला. तर ही भाजी जर सोयाबीनची जर भाजी तुम्ही या पद्धतीने करून जर खाल्ली तर नॉनव्हेज खायला पण असं इतकी छान आणि सुंदर लागते खायला. ही भाजी खूप टेस्टी होते. हे पहा, आता आपला मसाला छानपैकी असा तयार झालेला आहे, तेल पण सुटलेलं आहे त्याला. आता यात आपण टाकणार आहोत आपले सोयाबीन. आणि सोयाबीन टाकल्यानंतर पण हे आपल्याला छानपैकी असं एक 3 ते 4 मिनिटं परतून घ्यायचं आहे, की जेणेकरून जो आपण जो मसाला रेडी केलेला आहे तो त्याच्यामध्ये पूर्णपणे आतमध्ये जाऊन असा एकजीव होईल.
आणि जेवढं आपल्याला हवं आहे तेवढंच त्यात आपण पाणी ॲड करणार आहोत. कोणाला जास्त घट्ट हवं आहे किंवा जास्त पातळ हवं आहे त्यानुसार आपण त्यात पाणी ॲड करणार आहोत. पण पाणी हे शक्यतो गरम करूनच टाकायचं आहे, कारण जर भाज्यांना पाणी गरम करून टाकलं तर त्या भाजीची चव ही खूप छान लागते. तर आता आपण यात ॲड करणार आहोत चवीनुसार मीठ. हे पहा, खूप छान स्मेल सुटला भाजीचा. आता यावरती आपण झाकण ठेवून एक 5 ते 6 मिनटं आपण त्याला छानपैकी अशी एक उकळी घेणार आहोत. हे पहा, तर आता आपली भाजी रेडी झालेली आहे. तेव्हा किती सुंदर कलर आलेला आहे. खूप छान झाले ना. आपल्याला जशी हवी होती तशीच केलेली आपण. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळही नाही केलेली. हे पहा, आणि आपण कशाबरोबरही खाऊ शकतो. तर तुम्हीही एकदा नक्की करून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल ही रेसिपी. जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.